हॅलो, गुड मॉर्निंग. मी माझी सखी. तर चला, मॉर्निंगची सुरुवात आहे. गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे. हे रात्रीच मी पाणी बनवलेलं होतं आणि मग थोडंसं राहिले ते मी सकाळी यूज करणार आहे. आता गरम गरम पाणी पिते. आज वर्कआउट करायचं नाही आहे, कारण संध्याकाळी फार्म हाऊसवरती जायचं आहे. आता उठल्या उठल्या मुलांची फरमाईश झाली की आज मम्मा पनीर बिर्याणी बनव, कारण मुलाच घरी आहेत. त्यामुळे म्हटलं चला पनीर बिर्याणी बनवते. आता झटपट मी गरम पाणी पिऊन घेते. पहिलं पाणी छान बॉईल झालेलं आहे आणि मग मी काय करणार आहे, जसं आपण चहा घेतो ना त्या हिशोबानेच मी गरम पाणी एक एक घोट करून पिणार आहे. सकाळची कामं आवरून घेतलीत आणि आता पनीर बिर्याणी बनवायला घेतलेली आहे. आता इकडे राईस साठी मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे. पनीर आणायला मी माझ्या लेकाला पाठवले, पण आता अर्धा तास झाला तरी तो अजून घेऊन आला नाही. म्हटलं तोपर्यंत मी राईस बनवायला घेते, कारण आजची बिर्याणी की आपल्याला घरीच खायची आहे. त्यामुळे थोडंसं टायमिंग मागे पुढे झालं, चव थोडी मागे पुढे झाली तरी चालेल, कारण मला ती झटपट बनवायची आहे. मग आता इकडे पाणी मी बॉईल करायला ठेवलेलं आहे. तसं म्हटलं तर मी बिर्याणीची रेसिपी टाकलेल्याच आहेत, परफेक्ट कसं बनवायचं हे ते. त्यामुळे आता काही सगळं परफेक्ट सांगत नाही आहे. आता पाणी बॉईल करायला ठेवले, त्यात मी खडे मसाले टाकलेत, मीठ टाकले, तेल टाकले. आता थोडी उकळी आली का त्याच्यानंतरच मी राईस टाकून टायमिंग लावून मी आता राईस काढून घेणार आहे बॉईल करून. आणि पनीर पण आणून दिलं मार्केटमधून. लगेच मी पनीरला थोडंसं इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाला लावून घेतला आणि जरासं फ्राय केलं हलकंसं. इथे इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाला घेतलेलाच आहे. इकडे टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे सगळं मी पनीरमध्ये ॲड करणार आहे आणि विथ मी तो बॉईल राईस केलेला आहे तो त्याच्यावरती पूर्ण लेअर देणार आणि आपली पनीर बिर्याणी याची बनवणार आहे. आता पनीरमध्ये मी इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाला टाकलेला आहे. इकडे आपण टोमॅटो आणि कोथिंबीरची जी क्रश करून घेतलेलं आहे ते पण ॲड केलं आहे आणि सगळं आता मिक्स करून घेते. पनीरला सगळे मसाले लावून घेतलेले आहेत आणि पूर्ण सेट करून घेतलेला आहे कढईला. आता हा जो राईस बॉईल केलेला आहे ना तो त्याच्यावरती आता पूर्ण मी थर देऊन घेणार आहे. आणि आता पनीर असल्यामुळे ह्याला अर्धा तास गॅसवर ठेवायची गरज नाही आहे. कमीत कमी 20 ते 25 मिनटं मंद गॅसवरती आपल्याला हे ठेवायचं आहे. त्यामुळे होईल झटपट आपली बिर्याणी. पनीर बिर्याणी पण रेडी झालेली आहे आणि मुलांना पण आता भूक लागलेली आहे. म्हटलं चला आता जेवायला बसूया सगळ्यांनी. आणि आता मी ही जी बिर्याणी केली ती ताटात काढून घेतलेली आहे. ते छान असं मसाला पण एकदम परफेक्ट झालेला आहे. राईस पण छान शिजलेला आहे. पनीर पण तशीच्या तशीच राहिलेले आहेत. आता आम्ही जेवायला बसतो सगळेजण. काय खातो तू? आईस्क्रीम. आईस्क्रीम खातोस आणि मग बिर्याणी खाताना काय बोललास तू? मम्मा माझं पोट भरलं आता नको. हे आईस्क्रीम खायची होती म्हणूनच तुझं पोट भरलेलं काय? हुशार आहेस रे तू तसा. माहीरने आईस्क्रीम खाल्ल्याने बेसिंगमध्ये प्लेट ठेवायला गेलाय आणि माहीर ना भांडी घासते गपचूप. काय करते? भांडी घासलीस तू? ओ माय गॉड, फक्त स्वतःची आईस्क्रीम खाल्लेली प्लेट काय धुतल्यास? मला वाटलं मम्माचे पण तू भांडी घासणार आहेस. माहीर इकडे माहिती? माहीर, हे तुला माहिती आहे कुठलं फळ आहे? नाही माहित मला. नाही माहीत. तुझ्या एवढ्या आम्ही लहान होतात ना माहिती, तेव्हा हे फळ काय करायचं माहिती का? आम्ही खायचं. आतमध्ये कसं फळ आहे त्याच्या, हे असं फोडायचं आणि त्याच्यामध्ये बघ किती छान फळ आहे छोटंसं. आणि हे कसं लागतं माहिती का? आंबट गोड. हे आम्ही लहानपणी खायचं. पान आहे त्याची. मी बघ पिपारी वाजवते, मग पिपारी वाजवते. मारी बी छान पिपारी बनवले मम्माने.